नमस्कार भावांनो बहिणींनो. मोटर चालू केली आहे बरं का. इकडं वरच्या शेतात आलं पण पाणी थोडंच मारा लागले बघा. कमी जास्त होतंय. टोकीचं हेच प्रॉब्लेम आहे. आलं म्हणजे बाक 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 येतंय. कमी झालं म्हणजे एकदम कमी होत जातंय. मक्का बघा घालाय जो गेले बघा. तर रोज घालतोय. बंद झाली का काय कोणा पाकच कमी आलं बघा. लाईट तर आहे पण पाणी तर कमी येतंय. अजून सगळं सुजलंय बघा. हे एवढं सुजलंय माझं. आज या भावानं काल माझं काम केलं तर येत गाडीवर. नशीब आपलं बघा. हित्त भाव चावलं, हित्त चावलं बघा, हित्त चावलं पण आत हित्त पण चावलं छातीला. तर मला सांगतो सुजलं असं टम. शिरा पॅक झाल्या सगळ्या छातीत. हिन मांडावं दुखायला लागलं. गेलो डॉक्टरकडे म्हणून लवकर. नाही तर लय राव काल माझा लय बेकार कंडिशन होती. अजून पण सुज आहे बघा. दिसते का कसं सुजलंय. ही मान ही लय सुजली. लयच विषारी माशा होत्या. काय ना गाडी येत येत नुसतं सहज दुखतंय. ठणका मारतंय ह्याचं मुलकाचं. इकडून सगळा असा अंग सुद्धा वळण असं इतकं सुजलं या. मान सुद्धा. नशीब मी असं हात गाडीवर असं केलं नाही तर माझ्या डोळ्याला जर चावली असती तर लईच बेकार कंडिशन झाली असती. पाणी येईना बघा. पाणी थोडं थोडंच यायला लागलं. कसं भिजायचं. पणून गेली दवाखान्यात. आबाला म्हणलं न्यायचा बाबा दवाखान्यात. आबान दोघं गेली दवाखान्यात. तिचा आजचे दिवस कोर्स आहे. तिला सलाईन 2-3 चालू आहे. त्या तिचा PCR का काय वाढलाय. आबाला म्हणलं घेऊन जा. आबा गेलाय. येतील दुपारपर्यंत सलाईन संपल्यानंतर. इकडून आम्ही मका घालायला चालू केली. आज ही निवडून का ही दंड पूर्ण मोकळं होतंय हो. काय चांगली आली काय काय कर्स चांगली सोडा लागली जाम. खाऊ द्या मसरासनी आपल्या. 2-3 रोपं रात्री घेतले बरं का ही दिवस मावळताना. पण 2-3 रोपं राहिले आता. एक हो का इकडे 1-2-3 रोपं राहिले तेवढं. कडनी बारीक आहे जरा मका. आतनं मोठी आहे. 2-3 रोपं राहिले आता. एवढं घेतलं का मग झालं बघा. इकडं आपला भुईमुग आहे. भुईमुगाला पण जरा एखादा फवारा घ्यायला लागते. जरा ती गारट लय असल्यामुळं ती हीच पडते हो. काय चिकटच मैदा पडते या. भुईमुगाची पानं अशी सुकती ती आकाडती. अय असा आलाय भुईमुग आपला. टिबक टाकलंय आपलं. ह्याचं काय टेन्शन नाही. क्वाक फिरवलं आपला का भिजतंय व्यवस्थित सगळी पण. बघा 10 मिनटं झालं मोटर चालू केली. आताशी पाणी घेता आलंय. कधी लय दमान पाणी वाढलं म्हणजे पण वाढतं या. बाकी तुमची आहे त्या का तब्येती बऱ्या सगळ्यांच्या. राधाचा एक पुचली रात्री 8:30 वाजले तिला पोचायला. पोचल्याहून फोन केला. 8:30 वाजले तिला पोचायला. आमच्या चुलत्याची बघा हेव्हा ही तुरी वाळून गेली. काढणं तीच बघा. काढाय आल्यावर काढणं झाली ती. वेळच्या वेळेला काढलं म्हणजे येतं नाही. पुन्हा शेंगा फाडायच्या. पूर्ण काढाय आली काढली पाहिजे. आळस करून चालत नाही हो. बरोबर आहे ना. मला ही बांधाच गावात कापायचं. हे असलं जाडर लय आले. मोटर बंद झाली कोणा त्याच्या ते खोरे आहे बघा ते कापला. आवाज येणार मग बंद झाले कोणा. पाणी आता ही येते या लागले. चालेल म्हणलं बरोबर. खान 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 का चालते. लईच दमान चालू आहे पर दमान चालू आहे. या आठवड्याभरानं मग हुरडा खायला 8-10-12 दिवसात होईल बघा हुरडा. शिजवून पण कणस लय भारी लागतील बरं का. खात जावा. लय पौष्टिक आहे शरीरालाही. मीठ थोडं टाकून शिजवून खायची किंवा चुलीवर भाजली तर लय म्हणजे लय जोरात लागते ती. भाजायचं आणि त्याच्यावर लिंबू पिळायचं असं थोडं आणि बघा खायचं. कसलं भारी लय जबरदस्त लागतंय बघा. त्यावर लिंबू नसेल तर 4 दाणं मिठाच टाकायचं आणि शिजवून खायचं. हॅलो.
हा बोला. मसाला कसा किलो आहे हो दादा? 750 रुपये किलो आहे. 750. हो. पंजाब मध्ये पाहिजे आपल्याला. पंजाबला 950 रुपये आहे की. 950 का? हा, महाराष्ट्राबाहेर 950 आहे. बर बर, चालतंय चालतंय. हो, पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला ॲड्रेस टाका. हो हो, टाकते टाकते. चालतं, ठीक आहे. मग बाकी काय मित्रांनो, तुमचं काय चाललंय? बरं आहे का सगळ्यांचं? ठीकठाक आहे ना सगळं? निवांत राहा बघा. ही आमच्याकडे बघा, ही बियाणंच कसलं असलं आलंय बघा. ही तुमच्याकडे आहे का असलं? ही बांधाला असलं मांदाळ गावात आलंय टोचणार. आणि असलं जरशा लय खाती ती, पण आपल्यात कुठं जरशा आहे द्या. ही आता मी म्हणते मशीन सांगाव, आणि त्या मशीनीनं कापाई मशीन, गावात कापाई मशीन आहे का, त्यानं खार 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 सगळं बांध काढून घ्यावं होतं. लय वैताग का हो, हे रान पण मांदाळ पडलं या. आता ही गावात बिवात कापून सगळं एक बार एवढी मका संपली, ह्या तुकड्याला खात घालून, शेणखत घालून तुम्हाला सांगतो, नाही तर मळी टाकणार आहे. कोण टाकते का मळीच्या खेपा? कोण टाकते का? टाकत असेल तर सांगा मला. घेऊ आपण 1-2 डॅम्पिंग टेलर घेऊ, एक खेप तर घेऊ, म्हणजे 2-4 चाकी घेऊ आपण. शा तुकड्याला कसा रेट आहे ते पण सांगा. फोन करा वाटल्यास, मला घ्यायला लागतं या. शेणखत किंवा मळी शिवट काय नाही बघा, मोकळं नसतं काय नाही. ह्याला आम्ही टाकला होता म्हणून जरा बरं आहे बघा. ही नाही तर काय, म्हणून आता ह्याच तुकड्यात मी म्हणतोय मळी घ्यायची आणि टाकायचं. म्हणजे मिरगाला बघा जूनला मका जोरातच येते द्या, आल्या 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 म्हणून तर येते द्या. आता ही मका काढून काढवा टाकणार आहे लगेच, रान वलवून मका काढून म्हणजे जनावरच संपवायची घालायला. जनावर आहेत तर सगळी आहे, बरोबर आहे ना? जसं माणसाला पौष्टिक अन्न लागतंय, तसं जनावराला सुद्धा पौष्टिक अन्न लागतंय बघा. आणि जनावर, ज्याच्या दारात जनावर आहे तिथं लक्ष्मी आहे, हे खरं आहे निश्चित. आमच्या याला तर जनावराचं लय म्हणजे लय याड असायचं, आणि होतंच याड जनावराचं लय याड. जनावरा मागणं वयाच्या निम्या वर्षापर्यंत तर जनावर, शेळ्या, एक गाय, त्याच्यावर परपंच केला. कशाच उत्पन्न आहे पहिले येणं? खिलार गाय आणि शेळ्या एक 10-12, त्याच्यावरच तुम्हाला सांगतो. पहिली कुकरी तर किती नाही, पहिले पैशाला पण एवढं हे होतं. आताच तुम्हाला सांगतो लई पैसे माणसाला व्हायला लागले. पहिलं कशाला करडू बघा 1000ला आणि 500ला जायचं बोकाड. आता 10,000 शेवट बोकाड भेटत नाही. बारीक असली तर मग 4,000-5,000ला. ना पहिलं चांगलं बोकाड 2,000ला मोठं लाट बोकाड येत, 500ला बारकी बारकी भेटायची. दिवस बदलत गेलं, महागाई वाढत गेली, बरोबर आहे ना? दिवस राहत नाहीत असं. आपण आता लहानाचं मोठं झालो, आपल्यात किती चेंजेस होत गेलं. लहानपणीचा फोटो बघायचा ना आताचा बी शे बघायचं. आमचं तर फोटो पण नाही तर कोणाला, म्हणजे जे हौशी नवशी पैसावान माणसं असायची त्यांची दा असायचं. आमचं कशाला का, आमच्याला आईबापासने खायला अन्न नसायचं, ऊसतोडी केल्याशिवाय, मेंढर राखल्याशिवाय कशालाही होते सांगा. आमचं वडील वारलं त्यावेळेस वडिलाचा फोटो नव्हता, ते बँकेच्या पुस्तकावर होता, त्याच्यावरच काढलाय बघा, ब्लॅक अँड व्हाईट. ते पण बँकेचं पुस्तक कसं काढलं तर आमची बहीण तन घरात वारली होती, म्हणजे तिनं बारकीच होती आमच्या अनुराधा एवढी बारकी, 5-6 वर्षाची, 5 वर्षाची असेल, 5-6 वर्षाची. तर तिनं ती काडी लावली, छपार होतं पहिलं, त्यातच जळून गेली. मग त्याचं पैसे सरकारकडून काय 1000 रुपये का किती भेटलं होतं. मग ती पैसे मिळासाठी ती फोटो काढला होता बघा. असली कंडिशन आहे. चला, मोटर काय चालणार, जातं बंद करायला. व एवढ्या एवढ्या पाण्यानं कसं माझं होयाच भिजायचं.